नमस्कार मित्रांनो, दत्तात्रय निकम क्रिएशन वरती आपले स्वागत आहे. आजचा आपला विषय सुद्धा खास आहे, पावसाळ्यातील सहल. पावसाळ्यात सहल करणं म्हणजे एक अनुभव असतो, एक वेगळा अनुभव असतो. पावसाळ्याच्या हिरवळीत निसर्ग सौंदर्य फुलतं आणि वातावरणात एक नवा ताजेपणा येतो. याचीच मजा घेण्यासाठी आजचा विषय पावसाळ्यातील सहल. आणि आपण दत्तात्रय निकम क्रिएशन वरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आम्ही बनवलेले नवीन नवीन व्हिडिओ यांचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपणास मिळेल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या विषयाला, पावसाळ्यातील सहल. पावसाळ्यातील सहलीची काही ठिकाणे खास आपणासाठी घेऊन आलेलो आहोत. एक, माथेरान. इथलं वातावरण पावसाळ्यात खूप खास असते. घनदाट जंगले, धबधबे आणि ट्रेकिंगचे वेगवेगळे मार्ग आहेत. लोणावळा खंडाळा, हिरव्यागार टेकऱ्या आणि प्रसिद्ध भुशी धरण. महाबळेश्वर, स्ट्रॉबेरी फार्म, धबधबे आणि प्रेक्षणीय दृश्य असणारे ठिकाण. कोलाड वॉटर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. तामिनी घाट, पावसाळ्यात येथे धबधबे आणि हिरवाई पाहायला मिळते, म्हणून पावसाळ्यातील ही ठिकाणे खूप खास आहेत. पावसाळ्यातील सहलीसाठी काही टिप्स. एक, रेनकोट आणि छत्री, पावसाळ्यात याची गरज असते. दोन, पाणी प्रतिरोधक बॅग म्हणजे वॉटरप्रूफ बॅग, आपल्या इलेक्ट्रॉनिक आणि महत्त्वाच्या वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी. गमबूट, चिखलात चालण्यासाठी सोपे असतात व आरामदायी असतात. चार, औषधे आणि प्राथमिक उपचार किट, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी आपण नेहमी सज्ज असावे. पाच, हलके स्नॅक्स आणि पाणी, सहली दरम्यान या गोष्टींची गरज असते आणि आपण ते आपल्याबरोबर थोड्या प्रमाणात घेऊन जावे. सहलीसाठी इतर महत्त्वाच्या गोष्टी. सुरक्षा, पावसाळ्यात रस्ते घसरडे असू शकतात, त्यामुळे काळजीपूर्वक प्रवास करावा, कारण आपल्याला सहलीला जाऊन पुन्हा सुखरूप परत यायचे असते. एक, चमूतील सदस्यांची संख्या मर्यादित असावी. प्रथमोपचार साहित्य तसेच सोबत किमान एखादा प्रशिक्षित, अनुभवी आणि प्रामाणिक वैद्यकीय प्रथमोपचार करणारा हवा. दोन, ट्रेक संदर्भात सर्व माहिती, कुठे, किती दिवस, ग्रुप कोणता, ग्रुप लीडर कोण, तसेच इतरांचे संपर्क क्रमांक घरी किंवा जवळच्या व्यक्तीस द्यावे. तीन, पायथ्याच्या गावातील स्थानिक तसेच जवळची हॉस्पिटल आणि पोलीस चौकी यांचे संपर्क क्रमांक न चुकता आपल्या जवळ बाळगता आले तर ठेवावे, कारण याची आपणास खूप मदत होईल. पायथ्याच्या गावातून गाईड सोबत घ्यावा, त्यामुळे आपल्याला गडावरील सहल सुखरूपपणे पूर्ण करता येईल. चार, किल्ल्यावरील तट, दरवाजे व इतर पडीक अवशेष यावर कधीही चढू नये, तसेच एखादा सुटलेला दगड निसटून अपघात होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण काळजी घ्यावी. तसेच सर्वात महत्त्वाचा आणि एक निसर्गाच्या दृष्टीतून वेगळा पर्याय म्हणजे कचऱ्याचे व्यवस्थापन असावे. निसर्गातील स्वच्छता राखा, कचरा योग्य ठिकाणी टाका आणि जर का टाकण्याची सोय नसेल तर आपण नेलेला कचरा किंवा आपण नेलेल्या वस्तू यातून जे काही कव्हर, रॅपर्स वगैरे असतील ते आपल्या बरोबर खाली आणून एका सुरक्षित ठिकाणी टाकावे, म्हणजे कचऱ्याचे व्यवस्थापन पूर्णपणे होईल. वर्षा सहलीसाठी जावं असं किती वाटलं तरी योग्य काळजी घेतली नाही तर काहीतरी वेगळे होण्याची भीती असते. चूक कोठे होते तर पर्यटक इथेच चुकतात.
ते कसे आपण थोडक्यात पाहू. हा व्हिडिओ मध्ये आम्हाला तुम्हाला उद्देश करायचा नाहीये, पण सुरक्षतेच्या काळजीच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या पावसाळ्यातील सहलीची मजा घेण्यासाठी काही आम्हाला जाणवलेले किंवा आम्ही अनुभवलेल्या गोष्टी या आपणासमोर सादर करीत आहोत. गड किल्ल्यावर जायचा अट्टहास. गड किल्ले चढताना स्थानकांच्या सूचनाकडे कानाडोळा करणे, तेव्हा थांबा, विचार करा आणि मग जा. नदी, ओहोळ, धबधब्याच्या ठिकाणी वन कर्मचाऱ्याला सूचना दिलेल्या सूचना न पाळणे. कदाचित थोडक्याची प्रवेश फी वाचवण्यासाठी वन विभागाचे तपास नाके चुकून दुसरीकडून जाणे, मग वाट चुकण्याची शक्यता असते. धबधब्याजवळ जाताना सेल्फी काढण्याचा खूप आटापिटा असतो. घाट मार्गातून जाताना काही धोकादायक मार्ग आहेत, त्या ठिकाणी थांबून सेल्फी काढणे धोक्याचे आहे. खोलीचा अंदाज न घेता आपण एखाद्या धबधब्यापर्यंत पोहोचतो आणि मग अपरित घडण्याची शक्यता असते. हवामानाचा पूर्व अंदाज व त्याची माहिती थोडक्यात न घेता बाहेर पडणे. तसेच काही जण मद्यपान करणे किंवा मद्यपान करून पावसात निसरड्या किंवा घसरणाऱ्या वाटांवरती फिरणे हे थोडे धोकादायक आहे. पावसाळी पर्यटनाला जाताना वाहनांची तपासणी न करणे, चांगली दर्जाची पादत्राणे, शूज किंवा आपले पाय सुरक्षित राहतील याची काळजी न घेणे. म्हणून थोडक्यातच काय, आपण थोडे थांबा, वाट बघा आणि मग पूर्ण तयारीनिशी पुढे जा. अशा प्रकारे जेव्हा आपण पावसाळ्यातली सहल करायला जाल तेव्हा सर्व गोष्टींची काळजी घेऊन आपण आपल्या वरच्या सहलीचा आनंद घेऊ शकता. मस्तपैकी धबधब्याखाली जाऊ शकता, जंगलात फिरू शकता आणि पावसातील सहलीची मजा घेऊन परत येऊ शकता. अशीच मजा करत राहा आणि पावसाळ्यातील सहलीची मजा घेत राहा. अशा विविध प्रकारच्या सुरक्षिततेच्या टिप्स आणि सूचना लक्षात घेतल्यास पावसाळ्यातील ही सहल एक अविस्मरणीय अनुभव असू शकतो, ठरू शकतो. मजा करा, मजेत राहा आणि आपल्या पावसाळ्यातील सहलीची मजा कशी आली ही आम्हाला आमच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमची सहल कशी होते याची आम्हाला सुद्धा उत्सुकता लागलेली आहे. अशा प्रकारे आज आपण येथेच थांबणार आहोत आणि अशा प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दत्तात्रय निकम क्रिएशनला भेट द्या. आणि आपण जर का आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आम्ही बनवलेले नवीन नवीन व्हिडिओ यांचे नोटिफिकेशन आपणास सर्वात अगोदर मिळेल. चला तर मग आज येथेच थांबूया. पाहत राहा दत्तात्रय निकम क्रिएशन नवीन नवीन व्हिडिओसाठी.